डिजंगो जात आहे प्लस 7 वर. ठीक आहे. आज काय आपला डे 13. CMD TND APY minus M END END. एन्व्हायरमेंट क्रिएट झालं, त्याला ऍक्टिवेट करा. स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिवेट, नंतर PIP इन्स्टॉल डिजंगो. डिजंगो क्रिएट इन्स्टॉल झालं. आता डिजंगो मायनस ऍडमिन स्टार्ट प्रोजेक्ट डेमो प्रोजेक्ट कोड स्पेस डॉट cd डेमो प्रोजेक्ट MPY मॅनेज. ठीक आहे. आपला ॲप इन्स्टॉल करायचं राहिलं अजून. ॲपला इन्स्टॉल करून घेऊ. स्टार्ट ॲप 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 क्रिएट झाला. ॲप इन्स्टॉल केलं. आता PY मॅनेज डॉट PY रन. मला आधी सेटिंगला क्लिअर करून घेतो. डेमो प्रोजेक्टच्या आतमध्ये डेमो प्रोजेक्ट आपली सेटिंग्स. इन्स्टॉल ॲप मध्ये आपलं कोणतं ॲप आहे? ॲप. ठीक आहे. आलो खाली आलो टेम्पलेट्स. ठीक आहे. टेम्पलेटला कॉपी केलं आणि टेम्पलेटला पेस्ट केलं. नवीन फोल्डर बनवून गेला टेम्पलेटचा. न्यू फोल्डर टेम्पलेट. डेटाबेसच्या नंतर बघू काय करायचं त्याला. तो तर काय कनेक्ट फाईल इच्छा नावच घेणार कनेक्ट होईल. ते आता सेटिंगचं काम क्लिअर आपण मध्ये आलो. फ्रॉम ॲप इम्पोर्ट व्ह्यूज. व्ह्यूजला इम्पोर्ट केलं. एक पाथ बनवला. कॉमा व्ह्यूज डॉट ओपन झालं. एक फंक्शन बनवला होम साठी. रिक्वेस्ट
रिटर्न रेंडर रिक्वेस्ट आणि होम डॉट HTML टेम्पलेट करूया आपण. ठीक आहे, टेम्पलेट मध्ये फोल्डर बनवून फाईल बनवून घेते. होम डॉट HTML म्हणजे एक मेसेज येतो याच्यामध्ये. ठीक आहे, वेलकम. रिफ्रेश केला. आउटपुट काय आहे ना, सेटिंग मध्ये तर सगळं क्लिअर केलेलं आहे. टेम्पलेट नावाचा फोल्डर बनवला आहे. डॉट होम व्ह्यू मध्ये आलो, फंक्शन बनवला. होम डॉट HTML वेलकम. आउटपुट काय आहे ना, आउटपुट कसं काय ना. इंस्टॉल ॲप फ्रॉम ॲप इम्पोर्ट व्ह्यूजला पण इम्पोर्ट केले. बरोबर आहे. नंतर HRF. ठीक आहे, एक स्टेट नावाचं URL बनवतो. बटन देतोय त्याच्या आतमध्ये एक बटन स्टेट नावाचं. या टॅक्स दोन दिले. कॉपी केली URL, फाईल सेव्ह केली. सेटिंगचं काय काम नाही. आता URLs मध्ये आलो, URLचं 2-3 URLs बनवून घेतो. स्टेट स्लॅश URL बनवून घेतली. याला फंक्शन बनवून घेतो. काय नावात बनायचं आपल्याला का, स्टेट नावाचा. ठीक आहे, स्टेट डॉट HTML पण बनवून घेतलं. कॉपी केलं आणि स्टेट फाईल आहे ती पण H1 स्टेट पेज. आता टेक्स्ट दिलं त्याला. ठीक आहे, रिफ्रेश केलं. स्टेट नावाचं बटन आलं. स्टेट बटनवर क्लिक केलं, कोणत्या पेजवर जातो आता, स्टेट पेजवर. ठीक आहे, आता मी एक फॉर्म बनवतो का. ठीक आहे, फॉर्म त्याला ॲक्शन देतो.
ऍक्शन स्लॅश सेव्ह स्टेट नावाची त्याची मेथड मेथड कोणती यूज करायची पोस्ट. आता आपल्याकडे इमेज तर काय द्यायची नाही, आपण इमेज काय द्यायची गरज पडणार नाही. ठीक आहे, एंटर स्टेट नेम एक इनपुट घेतो. ठीक आहे, टाईप टेक्स्ट, त्याला नेम देतो स्टेट नेम असे किती बनवतो मी आता 2 बनवतो फक्त, जास्त नाही. ठीक आहे, जास्त घेऊन पण काय उपयोग नाही आपल्याला. स्टेट डिटेल्स घेतो नॉर्मल स्टेट डिटेल्स. ठीक आहे, नेम पण टेक्स्ट घेतो. ठीक आहे, टेक्स्ट डिटेल लास्टला एक बटन सेव्ह नावाचा. तर परत फॉर्म आला तर कसा आता रिप्लेस करायचा फॉर्म दिसतोय माझा. कंटेंट आता मी काय करतो सेव्ह करून घेतो आधी. URL मध्ये आले URL बनवतो आधी. ठीक आहे, दोन तीन URL बनवून घेतो तर लागले तर आता. ठीक आहे, आपले काय नावाचे आता सेव्ह स्टेट नावाचे. सेव्ह स्टेट फंक्शन बनवून घ्या. डेट सेव्ह स्टेट. ठीक आहे, त्याला रिक्वेस्ट दिली, रिटर्न केलं, रिटर्न HTTP रिस्पॉन्स. ठीक आहे, डेटा किंवा स्टेट सेव्ह करतो रोज. स्टेट सेव्ह HTTP ला काय केलं इम्पोर्ट करून घेतलं डिझाईन ग्रुप. आता मी काय करतो डेटा सेव्ह करतो. ठीक आहे, मला एक मॉडेल बनावं लागणार आता. मॉडेल पण बनवून घेतो, डेटा कॉपी करून घेतो त्याला. आता मॉडेल्स कुठे आहे आपलं ऍप मध्ये. ठीक आहे, एक क्लास बनवला स्टेट मॉडेल मॉडेल्स डॉट मॉडेल मॉडेलचं M कॅपिटल. इक्वल्स मॉडेल्स डॉट इथे आपले कोणते फील्ड यूज करायचे का कॅर फील्ड. त्याला मॅक्स लेंथ देतो, मॅक्स लेंथ दिली 100 येणार. ठीक आहे, तर मॉडेल पण आपला काय झाला क्रिएट झाला. व्ह्यूज मध्ये आलो. ठीक आहे, स्टेट मॉडेल सॉरी सेव्ह स्टेट मध्ये सेव्ह किंवा स्टेट करतो सिंपल इथं. स्टेट इक्वल्स मॉडेल्स मॉडेलला काय करतो इम्पोर्ट करून घेतो. ठीक आहे, प्रोजेक्टला रिमूव्ह केलं.
मॉडेल डॉट आपलं कोणतं मॉडेल आहे, स्टेट मॉडेल. स्टेट मॉडेल मधला डेटा आणला. आता सगळा डेटा कशात येणार आहे, रिक्वेस्ट डॉट पोस्ट मध्ये. पोस्ट मध्ये त्यांचा डेटा आलेला आहे त्याच्या नावाने. ते काय करा, सेव्ह करून टाका. आता काय करतो, स्टेटला सेव्ह करतो, स्टेट डॉट सेव्ह. ठीक आहे, सेव्ह केलं. आता मी काय करतो, एक टेबल पण प्रिंट करतो. स्टेटच्या पेजवर स्टेट स्टेट इक्वल्स मॉडेल्स डॉट आपलं कोणतं मॉडेल आहे, स्टेट मॉडेल डॉट ऑब्जेक्ट्स डॉट ऑल. डेटा आणला. ठीक आहे, आणि इथं पास करून दिला. आता काय नाव आहे आपला, स्टेट मध्ये आलेला आहे डेटा. काय नावाने आलेला आहे, स्टेट. पास करून दिला डेटा. स्टेट वर आलो. आता टेबल वर प्रिंट करतो. फॉर्मचं काही काम नाही माझं. टेबल बनवला. टेबल काय नाही आलं. काय ना टेबल. ठीक आहे, त्याला बॉर्डर देतो एक, बॉर्डर 1 विथ विथ देतो त्याला 100%. टेबलला काय करतो, एंड करून टाकतो. टेबलचा एंड केला. आता टेबल मध्ये असतो आपल्याला TR बघायला भेटतो, मतलब टेबल रो. टेबल रोच्या आतमध्ये TD आणि TH. टेबल हेडिंग घेतली आधी. ठीक आहे, त्यात देतो सिरियल नंबर. ठीक आहे, दुसरा घेतो स्टेट नेम. स्टेट नेम. ठीक आहे, स्टेट डिटेल्स. ठीक आहे, आता आपला TR टेबल हेडिंगचा संपला. ठीक आहे, आता दुसरा टेबल रो. त्याच्या आतमध्ये आपले टेबल डेटा असते, TD. ठीक आहे, आता तुम्ही आज सिरियल नंबर टाकले, फॉर डॉट काउंटर इथं स्टार्ट करून द्या. फॉर लूप डॉट काउंटर, जेवढे पण आपले काउंट असते तेवढे काउंट करून घे. ठीक आहे, आता ते काढला डेटा आणलेला आहे मी. फॉर लूप मध्ये टाकून फॉर आय कशात आलेला आहे, स्टेट मध्ये आलेला आहे. ते फॉर लूपचा काय करतो, एंड करून टाकतो. ठीक आहे, एंड एंड फॉर. ठीक आहे, फॉर लूपचा काय केला, एंड करून टाकला. आपला डेटा कशामध्ये आलेला आहे, आय डॉट, जे पण आपलं स्टेटचं नेम असेल, स्टेट नेम. दुसरा काय आपला, स्टेट डिटेल्स. स्टेट नेम आणि स्टेट डिटेल्स. फॉर्म दिला टाकून. डेटा पण काय केला का, प्रिंट करून दिला. आता मी एक मायग्रेशन मायग्रेट करून घेऊ त्याला. py manage.py
मेक मायग्रेशन मेक मायग्रेशन करून घेतलं. माझं मॉडेल क्रिएट झाला, स्टेट मॉडेल नावाचा. त्याला मायग्रेट केलं, सेपरेट कॉलम्स बनवले. एंटर. मायग्रेट तिथं सर्व्हरला रन करू. रिफ्रेश केला, टेबल ओपन आला, स्टेटला टाकलं महाराष्ट्राचं डिटेल्स आणि डेटा सेव्ह केला. ठीक आहे, आपला CSR टोकन मिसिंग आहे. आपण मेथड तर पोस्ट यूज केली, पण पोस्टसाठी आपल्याला CSR टोकन गरजेचं हे. बॅकला रिफ्रेश केला, परत एकदा डेटा फिल केला, डेटा सेव्ह झाला. ठीक आहे, बॅक आलो, रिफ्रेश केला. ठीक आहे, डेटा पण आला माझा, व्ह्यूज मध्ये आलो. जी स्टेट आहे आपण जे स्टेटला सेव्ह करतो, ठीक आहे, त्याला रिडायरेक्ट करून देतो कोणत्या पेजवर, स्टेटच्या पेजवर. तिथं रिडायरेक्ट केलं कोणत्या स्टेटच्या पेजवर, त्याला इम्पोर्ट करून घेतला फ्रॉम डिझाईन शॉर्टकट. ठीक आहे, रिडायरेक्ट. ठीक आहे, आता जसं स्टेटचं बनवलं तसं डिस्ट्रिक्टचं बनवून घेतो. लिस्ट मला एकदा बॅकचं बटन देऊन द्या इथं असं. ठीक आहे, मला कॉपी केला, स्टेटवर आलो, एक बॅकचं बटन देतो. बॅक करावं लागत, त्याला डायरेक्ट बॅकचं बटन देऊन टाकला. बटन द्यायला ठीक आहे, फक्त होमला जायचं असेल तर फक्त स्लॅश यूज करायचा. आता आपण काय बनवलेले एक URL बनवली, कुठे गेली आता होम पेजवर आलो, कॉपी केली, URLs मध्ये आलो, त्याला रजिस्टर करून घेतलं. व्ह्यूज मध्ये फंक्शन बनवून घ्या आता. ठीक आहे, सेम फंक्शन ॲज इट इज कॉपी करतो का. तर मला जे चेंजेस करायचे मी ह्याच्यात बरोबर करतो का. आपलं काय डिस्ट्रिक्ट आहे ना, BIST. .html बनवून घेतो लगेच त्याला पण. टेम्पलेट मध्ये न्यू फाईल. ठीक आहे, झाली बनवून आपली. ठीक आहे, ॲज इट इज स्टेटचा पण फॉर्म कॉपी करतो मी. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट मध्ये आणून पेस्ट केला. ठीक आहे, तर थोडा चेंजेस करतो. ठीक आहे, ॲज इट इज मला स्टेट डिस्ट्रिक्ट सॉरी सेव्ह डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, जो सेव्ह ॲज इट इज होतो. ठीक आहे, तर स्टेटचं जे नेम आहे त्याला चेंज करतो. त्याला नेम पण देऊन टाकलेला. आता मला काय करायचंय, त्याला डेटा इथं प्रिंट करायचा. स्टेट मला पेजवर आणायचे.
सिलेक्ट स्टेट साठी. ठीक आहे, येस सिलेक्ट स्टेट, सिलेक्ट स्टेट. ठीक आहे, सिलेक्ट टॅग यूज करतो. आता मला सिलेक्ट करायचे पण सिलेक्ट टॅग यूज करणार. सिलेक्ट, सिलेक्टच्या आतमध्ये जाते आपले ऑप्शन्स. ठीक आहे, हे जे ऑप्शन आहे, ऑप्शन आपल्याला काय टाकायचं आता, फॉर लूप टाकायचा आहे. ठीक आहे, आता मी तिकडून त्या पेजवरून काय करतो, डेटा घेऊन येतो. कोणत्या पेजवर आणायचा मला आता, डिस्ट्रिक्टच्या पेजवर. कोणत्या मॉडेल मधून आणायचं आहे, स्टेट मॉडेल. स्टेट मॉडेल मधून जेवढे पण आपले स्टेट असते तेवढे घेऊन येतो. ठीक आहे, कॉमा ओबीजे पास करून दिली आता. ठीक आहे, ओबीजे ला डिक्लेअर करतो ओबीजे इक्वल्स. ठीक आहे, जेवढे पण आपले स्टेट असते तेवढे घेऊन आलो. ठीक आहे, ओबीजे पास करून दे. आता सगळे जेवढे स्टेट येतात तेवढे कोणत्या पेजवर आले आता, डिस्ट्रिक्टच्या. फॉर आय इन स्टेट. ठीक आहे, त्याचा फॉर लूप पण काय करतो, एंड करून टाकतो. एंड फॉर, फॉर लूप पण एंड कर. आता आलेत कशामध्ये, स्टेट नेम मध्ये. आपल्या स्टेटचं नेम आणायचंय ना, आय डॉट स्टेट नेम, स्टेट नेम घेऊन आलो. डेटा आला माझा, रिफ्रेश केला. ठीक आहे, आलं महाराष्ट्र. सेव्हला इथे एक बटन बीआर टाईप देतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये बॉर्डर नव्हती आली. ठीक आहे, आता डेटा आपला आला. ठीक आहे, आता मी काय करतो, एक पण नेम देतो, एक नेम. काय नेम देतो, स्टेट नेम देतो. ठीक आहे, आता मी काय करतो, मॉडेल क्रिएट करून घेतो एक. आता मॉडेलची मला बरं डेटा तर सेव्ह करायचा आहे. तर आता मॉडेल पण बनवून घेतो एक. डिस्ट्रिक्ट नावाचं लिस्ट मॉडेल. ठीक आहे, डी कॅपिटल करतो. आता मला आता हे घेऊन यायचं. आता काय आणायचं, आता जेवढे पण स्टेट असते इथे घेऊन द्या. आता स्टेट कशात केलेलं मी, तिकून स्टेट इक्वल्स. आता इथे यूज काय करायचं आपल्याला, आता ह्या टाइम होता मॉडेल्स डॉट फॉरेन कीज फॉरेन की. आता फॉरेन की कोणाची आणायची आपल्याला, फॉरेन की कोणाची आणायची आता, फॉरेन की तर मॉडेल्स कोणत्या मधले मॉडेल मध्ये आणायचं आपल्याला, स्टेट मॉडेल. आपलं स्टेट मॉडेल कमी नाही येत आपलं, स्टेट मॉडेल. डॉट ऑब्जेक्ट्स, डॉट ऑब्जेक्ट्स. अरे कलर काय चेंज आहे का, असं का होतंय, आपला आधीच बरोबर होता. कारण की पुन्हा आणायचं आपल्याला स्टेट मॉडेलचा. स्टेट मॉडेल आणला. ठीक आहे, पुढे यूज करायची ऑन डिलीट कॅस्कॅड, सॉरी मॉडेल्स
डॉट कॅस्केड. आता हा काय काम करतो, जर तुम्ही स्टेट डिलीट केलं तर त्याच्या आतमध्ये जेवढे पण डिस्ट्रिक्ट असतील तेवढे पण काय होते, डिलीट होऊन जाते. तेवढे काय होते सगळे डिलीट होऊन कोणाच्या आतमध्ये, डिस्ट्रिक्टच्या आतमध्ये, सॉरी स्टेटच्या आतमध्ये जेवढे पण डिस्ट्रिक्ट असतील तेवढे काय होते डिलीट होऊन जाते. स्टेट जर डिलीट केलं तर डिस्ट्रिक्टच्या स्टेटच्या आतमध्ये जेवढे पण डिस्ट्रिक्ट असतील तेवढे काय होते डिलीट होते. ठीक आहे. आता त्याला काय मायग्रेट आणि मायग्रेशन करू, मायग्रेशन आणि मायग्रेट. ठीक आहे. मायग्रेशन मॉडेल क्रिएट केलाय म्हणजे एक मायग्रेशन करून देणं गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता मॉडेल क्रिएट झाला आपला डिस्ट्रिक्ट मॉडेल, आणि त्याला मायग्रेट करून सर्वर रन. ठीक आहे. चेंजेस रिफ्रेश केलं. ठीक आहे. आता मला काय करायचं, जेवढा पण डेटा आहे तेवढा काय करतो प्रिंट करून देतो. आता आधी डेटा काय करतो सेव्ह करून घेतो. व्ह्यूज मध्ये आलो, आपला त्याला स्टेट डिस्ट्रिक्टच्या पेजला डिस्ट्रिक्ट नावाची वाट बनवली, त्याचा फंक्शन बनवून घ्या. आता सेव्ह डिस्ट्रिक्ट व्ह्यूज मध्ये आलो, एक फंक्शन बनवला सेव्ह डिस्ट्रिक्ट नावाचा. आता मला काय करायचं आहे, डिस्ट्रिक्ट मधून डेटा आणायचा आहे. डिस्ट्रिक्ट 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 मॉडेल डॉट, आपलं मॉडेल कोणतं आहे, डिस्ट्रिक्ट मॉडेल. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट मॉडेल मधून जेवढा पण डेटा आहे जे पण असते, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट नेम आणि डिस्ट्रिक्ट डिटेल्स. ठीक आहे. सेम तसं इकडे आपण काय करतो चेंज करून घेतो, डिस्ट्रिक्ट नेम आणि डिस्ट्रिक्ट डिटेल. आता आपल्याला सेव्ह करायचा तो जो सिलेक्ट केलेला स्टेट, सिलेक्ट केलेला काय करायचं आहे स्टेट सेव्ह करायचा आहे. ठीक आहे. आता सेव्ह करा कुणाला, स्टेटला स्टेट इक्वल्स काय मॉडेल्स डॉट. ठीक आहे. आता कोणत्या मॉडेल मधून आणलेला आहे तो, स्टेट मॉडेल मधून आणलेला आहे. ठीक आहे. डॉट ऑब्जेक्ट डॉट, आता काय करायचे तर आयडी आणायची, गेट गेट आयडी इक्वल्स रिक्वेस्ट डॉट आयडी कशा देणार आहे त्याची, पोस्ट मध्ये. ठीक आहे. आता पोस्ट मध्ये आयडी कशी कोणती येणार आहे, पण स्टेट नावाची. ठीक आहे. आता मी काय करतो आयडी पण पास करून देतो. आता डिस्ट्रिक्ट मध्ये आलो ऑप्शन मध्ये प्रत्येकाला आयडी पास करून देते, व्हॅल्यू ऍट्रिब्यूट यूज करून, व्हॅल्यू डबल करली आय डॉट आयडी, आयडी पास करून दिली त्याला, आणि डेटा केला सेव्ह, आणि त्याला रिडायरेक्ट कोणत्या पेज करून देतो, डिस्ट्रिक्टच्या पेजवर रिडायरेक्ट करून दिला. ठीक आहे. ठीक आहे. इथं डिस्ट्रिक्ट आहे आपलं, झाला माझा डेटा सेव्ह. आता मी काय करतो त्याला पण काय करतो टेबल मध्ये प्रिंट करून देतो. ठीक आहे. आता आपलं मॉडेल कोणतं आहे, स्टेट मॉडेल काय आता स्टेटचं काम संपलं, ठीक आहे डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. तो सेम डेटा काय करतो एकदा पास करून देतो, पास करून दिला ओबीजेला, आणि त्या टेबल मध्ये काय करतो तो डेटा प्रिंट करून घेतो. ठीक आहे. स्टेटच्या जागामध्ये डिस्ट्रिक्ट केला. ठीक आहे. पण डेटा झाला
बेड टाकलं, बेडच्या आतमध्ये थोडेफार बेडचे डिटेल्स टाकले आणि महाराष्ट्राच्या आतमध्ये तो महाराष्ट्राच्या आतमध्ये त्याला सेव्ह केला. आता मी एक काम करतो, स्टेटला पण काय करतो, इथं प्रिंट करून देतो. काय करतो, स्टेटला पण ॲज इट इज